हाय हॅलो नमस्कार. मी परत एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला कॉईनपासून वेग डिझाईन कशी स्टिच करायची ही साध्या सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. कुठेही व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आणि जे चॅनलवरती नवीन असेल ते माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हालाही आरी वर्कमध्ये वेगवेगळे डिझाईन कसे बनवायचे साध्या सोप्या पद्धतीने हेही शिकता येईल. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, मी ते तुम्हाला गळा असा ड्रॉ करून दाखवलेला आहे. मी ते काय घेतलेलं आहे, 2 रुपयाचा कॉईन घेतलेला आहे. ह्याच्यापासून डिझाईन कशा तयार करतात आरी वर्कमध्ये तेही तुम्हाला दाखवते. हा आपल्याला कॉईन इथे असं ठेवून घ्यायचा आहे. हे बघा इथे, आणि आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे बघा, मी बोटानेच ते पकडलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल, दाखवते बघा. इथे असं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हा जो पॉईंट जेवढा आहे तेवढाच पॉईंट इकडून घ्यायचा आहे आणि इथे इथे परत मार्किंग करून घ्यायचं आहे. असे पूर्ण ह्याला आपल्याला राऊंडमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे छोटे गळे असे डिझाईन करून दाखवते, कारण की तुम्ही डिझाईन करू शकता आणि तुम्हाला आयडियाज भेटतील याच्यासाठी मी हे दाखवत असते. हे बघा, हे असे आपल्याला हे करायचं आहे. हा म्हणजे आपली गळा रुंदी असते, जे कट करतात ते इथून कट करतात. मग तुम्हाला कसा डिझाईन करायचं तेही मी दाखवणार आहे. हे बघा, असे हे आपले आता पॉईंट काढून झालेले आहेत अशा प्रकारे. आता याच्यानुसार आपल्याला स्टिच करायचं आहे. मी स्टिच करण्यासाठी कट बीट्स वापरणार आहे, जो की मी गोल्डन कलरमध्ये घेतलेला. हा गोल्डन कलर आणि सिल्वर कलर, कारण का मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टोनमध्ये, शुगर बीट्समध्ये वेगवेगळे मनी, जरी थ्रेड, सिल्क थ्रेड ह्याच्यामध्ये गळे कसे स्टिच करा सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे. आता कट बीट्समध्येही दाखवणार आहे. आरी वर्कमध्ये खूप प्रकार आहेत. कोणतं स्टिच करायचं हे काहींना माहीत नसतं, कारण का आरी वर्कमध्ये फक्त आरी वर्क आपल्याला माहीत असतं. पण आरी वर्कमध्ये शुगर बीट स्टिच आहे, जरी थ्रेड आहे, परत कट बीट्स आहे, परत सिल्क थ्रेड आहे, जरदोसी स्टिच आहे, असे मोती स्टिच आहे, असे बरेच प्रकार आहेत. त्यामुळे तुम्हाला मी प्रत्येक प्रकार हा व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे. तुम्ही कधी करायचं असेल तर तुम्ही हे माझा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल, कारण का कोणीही स्टिच करणारं विचारत नाही, फक्त डिझाईन दाखवतात. पण कोणत्या डिझाईनमध्ये काय वापरलं जातं मटेरियल हे आपल्याला माहीत नसतं. फक्त डिझाईन आपण सिलेक्ट करतो, पण मोती कशाला म्हणतात किंवा स्टोन कशाला म्हणतात, शुगर बीट्स काय, कट बीट्स काय, जरदोसी काय, हे तुम्हाला माहीत होण्यासाठी मी पूर्ण माहिती सांगितलेली आहे. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक ताईला हा माझा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही समजेल आरी वर्कमध्ये काय कोणते कोणते प्रकारचे मटेरियल वापरले जाते आणि आपण स्टिच करताना कोणत्या प्रकारच्या मटेरियलमध्ये स्टिच करायचं आहे, त्यांनाही ही आयडिया भेटेल. हे बघा, हे स्टिच करण्यासाठी मी साधा शिलाई मशीनचा दोरा घेतलेला आहे आणि सिंगल नीडल स्टिच घेतलेली आहे. तुम्ही साधी सुईही वापरू शकता. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटलं तिथं त्याने तुम्ही स्टिच करू शकता. आणि कसं स्टिच करायचं साध्या सोप्या पद्धतीने मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सांगितलं आहे. आता मी इथून स्टिच करायला सुरुवात करणार आहे. मी शुगर बीट्स वापरणार आहे. बघा, मी इथून स्टिच करायला सुरुवात करणार आहे, जे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे त्यानुसार. आता इथे मी पहिलं लॉक करून घेणार आहे. हे बघा, नंतर आता मी शुगर बीट्स स्टिच करत जाणार आहे. मी जे शिकवते ते एकदम सोप्या पद्धतीने शिकवते आणि पूर्ण माहिती देऊन शिकवते. त्यामुळे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा. ज्या ताईंना घरी बसून खरंच शिकायची इच्छा आहे त्या ताईंना माझी लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांनाही घरी बसून असं स्टिच करता येईल. हे बघा, अशा प्रकारे मी स्टिच करणार आहे. मी ते स्टिच केलेलं नाही, कारण का आपला डिझाईनमध्ये गळा कट होणार आहे. म्हणजे इथून आपल्याला गळा हा असा कट होणार आहे. इथे फक्त मी मार्किंग करून दाखवलं आहे, जे मी अशा प्रकारे पूर्णला स्टिच करून घेते. मी हे शुगर बीट्स वापरलेले आहेत. आणि ते परत एक चेन स्टिच द्यायची आहे आपल्याला, म्हणजे ते होईल, लॉक होईल आणि नंतर म्हणजे आपलं ते फिनिशिंगमध्येही दिसणार आहे. आणि आपल्याला परत इथे डिझाईनही बनवायची आहे. वरती नवीन असाल त्यांनी पाठीमागची व्हिडिओ जाऊन पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला बेसिकमध्ये पूर्ण सगळी माहिती सांगितलेली आहे. स्टिच करायला काय काय साहित्य लागणार आहे आणि सगळ्या साहित्याची मी माहिती तिथे सांगितलेली आहे. आता मी शिलाईचं शिकवणार आहे. जे इंटरेस्टेड असतील, ज्यांना शिलाईचं शिकायचं आहे, साध्या साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी सर्व काही शिकवणार आहे, जेणेकरून तुमच्या पटकन लक्षात येईल अशा प्रकारे. आणि ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांनी माझ्या चॅनल लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हालाही शिलाईचं नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि ज्या ताईंना घरी बसून शिलाईचे काम शिकायचे आहे, जे शिलाई काम शिकत आहेत, त्यांना माझी लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांनाही वेगवेगळे पॅटर्नमध्ये ब्लाऊज, ड्रेस किंवा छोट्या ज्या टिप्स आहेत जे कोणीही सांगत नाही ते मी सांगणार आहे. आणि लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा घेता येईल. पहा, मी अशा पद्धतीने पूर्ण जसं मार्किंग केलं होतं आपण तसं मी स्टिच करून घेतलेलं आहे. आता मी इथे कट बीट्स वापरणार आहे. म्हणजे ही जे आपण कॉर्नर काढलेले आहेत, हे बघा पॉईंट आहे तिथे, इथे आपण कट बीट्स वापरणार आहे. गोल्डन कलर आणि सिल्वर कलर दोन्ही कलरमध्ये आपण इथे कट बीट्समध्ये डिझाईन बनवणार आहे. कशी बनवते ते पहा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला समजणार नाही. असं मी आता इथे कसं स्टिच करते हे तुम्हाला दाखवते.
इथे स्टिच करायला मी सुरुवात करणार. इथे दोरा घेऊन मी लॉक करून घेतलेला आहे आणि ते गोल्डन कलरचे मी कट बीट्स घेतलेले आहे. हे पहा आता मी कशी स्टिच करते हेही बघा, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. इथून मी 4 ते आपल्याला 3 कट बीट्स असे सोडून घ्यायचे आहेत, म्हणजे इथे स्टिच करायचे. मी इथे 3 कट बीट्स घेतलेले आहे. तुम्ही 4 घेऊ शकता किंवा 3ही घेऊ शकता. हे बघा इथे मी आता हे छोटे चेन स्टिच घेतलेले आहे आणि रिटर्न मी परत येणार आहे पाठीमागे, जिथे आपण स्टिच करायला सुरुवात केली तिथे. तेव्हा इथे परत इथून मी ह्या इकडच्या साईडला हे असे 3 कट बीट्स घेणार आहे. हे बघा परत एक छोटी चेन स्टिच घेणार आहे आणि परत नंतर मी पाठीमागे जाणार आहे. हे बघा आता परत मी इथे वरती थोडंसं कसे क्रॉसमध्ये घेते तेही बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. इथेही 3 मी कट बीट्स घेतलेले आहेत. पहिली वेळ शिकताना तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल, नंतर ते व्यवस्थित ज्यावेळेला तुम्ही शिकाल त्यावेळेला ते व्यवस्थित येणार आहे. हे बघा मी ते स्टिच करून घेतलेलं आहे. परत मी बॅकला जाणार आहे आणि छोटी चेन स्टिच घेणार आहे आणि इथून परत मी 3 कट बीट्स घेणार आहे. बघा इकडे मी परत आता 3 कट बीट्स घेणार आहे, म्हणजे जे आपण स्टार्टिंगला घेतलेले आहेत तेच आपल्याला परत घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे. आणि परत मी बॅक जाणार आहे रिटर्न, तिथून परत मी 3 घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला 3-3च घेत जायचं आहे, किंवा 4ही तुम्ही घेतले तरी चालू शकतात, तुमच्यावरती डिपेंड आहे ते. इथून मी आता परत 3 घेणार आहे. बघा अशा प्रकारे मी ते स्टिच करून घेतलेलं आहे. आता मध्ये सेंटरला पण मी 3च स्टिच करणार आहे. इथे सेंटरला पण मी 3च घेणार आहे, कारण का आपण सगळेच 3च घेत आलेलो आहे त्यामुळे. हे बघा आणि ते आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. बघा इथे मी गोल्डन घेतलेलं आहे. आता इथे मी सिल्वर घेणार आहे, म्हणजे अल्टरनेट कलर आपल्याला यूज करायचे आहेत. मग पूर्ण ह्याला असं स्टिच करायचं आहे. आता मी सिल्वर कसा स्टिच करायचं तुम्हाला दाखवणार आहे. बघा मी इथे सिल्वर कलर घेतलेला आहे आणि इथून स्टार्ट करायला सुरुवात करणार आहे. ज्या प्रकारे आपण गोल्डन कलर कट बीट्स स्टिच केलेले आहेत त्याच प्रकारे आपल्याला हाही स्टिच करायचा आहे, तशाच प्रकारे सेम. हे बघा ह्या साईडला मी 3 घेतलेले आहेत आणि स्टेप पाठीमागे जाणार आहे बॅकला. इथे जिथे स्टार्ट केलेलं आहे तिथून परत मी 3 घेणार आहे. इथे बघा 3 कट बीट्स घेणार आहे सिल्वर कलरचे, हे असे. आणि पुढे परत एक छोटी चेन स्टिच घेणार आहे आणि परत बॅकला येणार आहे आणि इथे चेन स्टिच घेणार आहे. हे बघा परत आपल्याला इथे 3 कट बीट्स घ्यायचे आहेत, म्हणजे अशा प्रकारे आपली ही डिझाईन तयार होत जाणार आहे. हे बघा परत एक छोटी चेन स्टिच, परत मी बॅकला जाणार आहे, मोठी चेन स्टिच, परत एक छोटी चेन स्टिच. पूर्ण असंच आपल्याला कव्हर करत जायचं आहे. आता इकडे ह्या साईडला मी 3 कट बीट्स घेणार आहे, ह्या अशा प्रकारे. तुम्ही साधी सुई वापरून हे स्टिच करू शकता. मी तुम्हाला हे नीडल्स दाखवलेलं आहे, तुम्ही साध्या सुईचा वापर करून स्टिच करू शकता. खाली ज्यावेळेला कट बीट्स सरकवते त्याला कशी बोटं यूज करते तेही लक्ष द्या, जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल. हे बघा आता मी परत बॅकला आलेले आहे आणि मध्ये सेंटरला येऊन इथे छोटी चेन स्टिच घेतलेली आहे. आता मी परत 3 कट बीट्स घेणार आहे, म्हणजे तो आपला पानाचा आकार तयार होणार आहे. हे बघा सेंटरपासून आता मी इथे कट बीट्स घेणार आहे, हे अशा प्रकारे. आणि ते मी लॉक करून घेणार आहे. हा अशा प्रकारे हेही मी स्टिच करून घेतलेलं आहे. जसं हे स्टिच करून घेतलेलं आहे त्या प्रकारे मी हेही स्टिच करून घेतलेलं आहे. आता मी पूर्ण हे असंच ह्याच प्रकारे स्टिच करत जाणार आहे अल्टरनेट. आता इथे मी गोल्डन कलर, परत सिल्वर कलर, परत गोल्डन, परत सिल्वर, अशा स्टेप बाय स्टेप मी पूर्ण स्टिच करत जाणार आहे. हे बघा आपली आता सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपल्याला ही डिझाईन स्टिच करायची आहे आणि इथे आपल्याला शोल्डर येणार आहे, त्यामुळे ही स्टिचमध्ये जाणार आहे, त्यामुळे इथे आपण स्टिचिंग नाही केलं तरी चालू शकते. हा तुम्हालाही प्रश्न पडला असेल, त्या अर्धच राहिलेला आहे, पण इथे स्टिचिंगमध्ये हे जाणार आहे, त्यामुळे करायचं नाही. आपल्याला इथे डिझाईन बनवायची आहे. इथे मी बघा इथे स्टिच करणार आहे. स्टिच करण्यासाठी मी हा सिल्क थ्रेड घेतलेला आहे. हा बघा तुमच्याकडे जो कलर असेल तो तुम्ही घेऊ शकता आणि त्यासाठी मी ही टिकली, गोल्डन कलरची टिकली यूज करणार आहे. ह्याच्यापासून मी साध्या सोपी आणि डिझाईन तुम्हाला शिकवणार आहे. कसं शिकवते ते तुम्ही नीट लक्ष देऊन पहा, जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल.
ते गाठ मारून घेतलेले आहे अशा प्रकारे. आणि ते मी स्टिच करणार आहे. स्टिच करताना तुम्हाला दाखवते. मी ते ना 3 फ्रेंच नॉट घेणार आहे. हे इथे बघा मी 3 फ्रेंच नॉट घेणार आहे. इथेही घेणार आहे आणि इथेही घेणार आहे. हा आपला कट बीट्स विथ सिल्क थ्रेड स्टिच आहे. म्हणजे तुम्हाला सांगते आरी वर्कमध्ये ह्याला काय म्हटलं जाईल. हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवते जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल. इथे बघा मी आता इथे सेंटरमध्ये बरोबर सुई अशी वरती काढून घेणार आहे आणि याच्यातलं एक टिकली घेणार आहे ह्या साईडला. ह्याला टिकलीच बोलली जाते. आणि अशी फ्रेंच नॉट कशी घेते हे लक्ष द्या. मी सुई इकडून घेतलेली आहे आणि अशी फिरवून घेतलेली आहे. हे बघा अशा प्रकारे इथे मी अशी आता इथे गाठ करणार आहे. म्हणजे ती व्यवस्थित आपल्या टिकलीमध्ये जाणार आहे. आणि हा धागा जो आहे सिल्क थ्रेडचा तो आपल्याला असा बोटांमध्ये पकडायचा आहे आणि सोडून द्यायचा आहे. सोडताना मी कशी सोडते तेही बघा. मी कुठेही गडबड करून तुम्हाला शिकवलेलं नाही. सगळे धागे आपल्याला एकदम असे घ्यायचे आहेत आणि खाली खेचून घ्यायचे आहे आपल्याला. आणि इकडे बघा परत जिथून आपण वरती घेतलेले आहे त्याच बाजूने मी वरती सुई घेतलेली आहे. परत एक टिकली घेणार आहे आणि परत एक फ्रेंच नॉट घेणार आहे. इथे मी छोटी घेणार आहे. इथे मधली मी मोठी घेतलेली आहे मध्य सेंटरची आणि साईडच्या मी आता दोन ह्या छोटे घेणार आहे. हे बघा कशी गाठ मी सोडते तेही पहा. हे बघा अशा प्रकारे आपल्याला फ्रेंच नॉट करून घ्यायची आहे. इथेही मी आता तशीच करणार आहे. हे बघा अशा प्रकारे मी सुई घेतलेली आहे आणि इथे असं स्टिच करणार आहे. आणि आपल्याला खाली खेचून घ्यायचं आहे ते. हे बघा असं. आणि सोडताना आपल्याला बोटांमध्ये दोरा पकडायचा आहे नाहीतर ते धागे वेगवेगळे दिसतात. हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं. आणि किती सुंदरमध्ये आता आपली डिझाईन तयार होणार आहे हे बघा. आता इथे पण मी तशीच करणार आहे. हे बघा अशी फ्रेंच नॉट घेणार आहे आणि ते स्टिच करणार आहे. माझा बेसिक आरी वर्क हा कोर्स पूर्ण होत आला आहे. हे बघा जे कोणी नवीन असतील त्यांनी पाठीमागचे व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता. मी स्टार्टिंगपासून सर्व काही शिकवलं आहे. आता इथे मी फ्रेंच नॉट घेणार आहे इथे छोटी. अशा प्रकारे आपला पूर्णला इथे स्टिच करून घ्यायचं. इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे तिथे. हे बघा. आणि सोडतानाही आपल्याला व्यवस्थित सोडायचं आहे म्हणजे धागे एकसारखे जाणार आहेत आतमध्ये. अशा प्रकारे पूर्णला स्टिच करून घेते. हे बघा अशा प्रकारे मी सिल्क थ्रेडने स्टिच करून घेतलेलं आहे. आता मी काय करणार आहे इथे मध्ये जो गॅप आहे तिथे मी ग्रीन कलर वापरणार आहे. म्हणजे आपलं हे पानाचा आकार तयार होणार आहे. मी त्याच्यासाठी हा 5 पदरी म्हणजे 2 वेळा वळून घेतल्या, 1 वेळा वळून घेतल्यावरती हा 10 पदर असे त्याचे तयार होणार आहेत. आता इथून मी स्टिच करायला सुरुवात करणार आहे. कशी स्टिच करते हे बघा. इथून जे स्टार्ट केलेलं आहे आपण जे हे इथून मी सुई वरती घेतलेली आहे आणि एकदम हळू घ्यायची आहे आपल्याला. मी इथे अशी वरती घेतलेली आहे. जिथे आपलं मध्य सेंटर आहे पण आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे आणि असं खालच्या साईडला आणि अलगद आपल्याला दोरा खाली सोडून द्यायचा आहे. आणि बरोबर हे आपल्यामध्ये असं जाणार आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला स्टिच करून घ्यायचं. इकडे दाखवते हे बघा आपला जो सेंटर आहे ते आपण पॉईंट घेतलेला इथून मी सुई अशी वरती काढून घेतलेली आहे आणि ते बरोबर जो पॉईंट आहे मध्ये सेंटरला तिथेच मी असे स्टिच केलेले आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला किती सुंदर अशी डिझाईन गळ्याची तयार होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही ही डिझाईन तयार करू शकता. हे बघा अशा प्रकारे मी स्टिच ग्रीन कलरने करून घेतलेला आहे. आता जिथे जिथे गॅप आहे हे तुम्हाला दाखवते. हे बघा इथे गॅप आहे, इथे गॅप, इथे मी सुई अशी वरती काढून घेतलेली आहे बरोबर आपला जो कॉर्नर तयार झालेला तिथे. आणि आपल्याला हे सुई अशी पकडायची आणि ती अशी आतून घ्यायची आणि अशी फोल्ड करून जिथे आपण वरती घेतलेलं आहे तिथेच आपल्याला परत रिटर्न घ्यायचं आहे. इथेच असं घ्यायचं आहे आणि आपल्याला असं अलगद खाली सोडून द्यायचं आहे. हे असे आणि ते दोरे सोडायचे नाही जो पण खाली जात नाही तो पण. हे बघा आपल्या इथे फ्रेंच नॉट तयार झालेले आहे. अशा प्रकारे इथेही करून घेते म्हणजे आपली डिझाईन उठून दिसेल आणि छान दिसेल. इथेही अशीच मी फ्रेंच नॉट करून घेते. ह्याला फ्रेंच नॉट बोलतात. तुम्ही डोली सिल्क धाग्याने पण करू शकता आणि सिल्क धाग्याने पण करू शकता. हे बघा अशा प्रकारे मी करून घेते. अशा पद्धतीने मी पूर्ण करून घेते. बघा अशा प्रकारे आपली सुंदर अशी गळ्याची डिझाईन ही तयार झालेली आहे. ते मी फ्रेंच नॉट केलेले आहे आणि जो उरलेला दोरा आहे तो कट करून ग्लूने चिटकवून घेतलेला आहे. कोणती डिझाईन केलेली तुम्हाला आवडली किंवा कोणती पद्धत आवडली तुम्हाला शिकवलेली आहे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा जेणेकरून मलाही समजेल की हे मी शिकवलेलं सर्व ताईंपर्यंत समजलेलं आहे आणि तुम्ही स्टिच घरच्या घरी करू शकता. माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.